नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार आता इथून 31 जानेवारीपर्यंत आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढताना दिसू शकतो सोयाबीनचा बाजारभाव. हो मित्रांनो, सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल. जो सवाल तुमच्या मनात ज्या पद्धतीनं उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं कुठेतरी हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर इथून 31 जानेवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर. जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार इथून 31 जानेवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतात सोयाबीनचे बाजारभाव. हा जो तुमच्या मनातील सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे. चला तर मग तुमच्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर की इथून 31 जानेवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव. इथून 31 जानेवारीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव किती वाढू शकतो या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांना प्रथम इथून 31 जानेवारीपर्यंत सोयाबीनच्या दरावरती परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत व या सर्वांचा 31 जानेवारीपर्यंत सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि या परिणामानंतर आपल्याला 31 जानेवारीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव किती वाढताना दिसू शकतो. चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे घेऊयात, ज्यानंतर आपल्या लक्षात येईल की 31 जानेवारीपर्यंत मग देशांतर्गत बाजारामध्ये खरंच किती वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती सोयाबीनची दर पातळी ही सध्याच्या कंडिशनला 5,000च्या वर पोहोचली. बऱ्याच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला 5,100 रुपये प्रति क्विंटल पासून 5,200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचलाय. जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून 31 जानेवारीपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात तेजीचा हा ट्रेंड कायम राहण्याची दाट शक्यता आहे. पण इथून 31 जानेवारीपर्यंत हा ट्रेंड कायम का राहणार आहे ते प्रथम समजून घेऊयात. बघा मित्रांनो, 15 जानेवारीला आपल्याला भावांतर योजना जी मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे ती बंद होताना दिसणार आहे. आणि इथे असं की जेव्हा भावांतर योजना बंद होते तेव्हा सोयाबीनच्या बाजारभावात कमीत कमी 300 रुपयांची तेजी येते आणि यामुळेच 15 जानेवारीनंतर सोयाबीनच्या दरात 300ची तेजी येणार आहे. शिवाय 15 जानेवारीनंतर सीवॉटवरती सोयाबीनचे दर वाढणार आहेत, कारण नवीन फंड अलॉटमेंट आणि मोठ्या प्रमाणात अमेरिका जी कॉन्ट्रॅक्ट केले त्यांची डिलिव्हरी करणार आहे. या घडामोडीचा विचार केला ही सुद्धा पॉझिटिव्ह बातमी आणि याच्यामुळे सीबॉटवरती भाव वाढणार, याचा प्रतिकूल परिणाम न होता एक अनुकूल परिणाम होणार. आणि याच्यामुळं 15 जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना सोयाबीनचा बाजारभाव हा सुधारताना आणि वधारताना दिसणार. आणि त्याचबरोबर यंदा सोयाबीनचं उत्पादन फारच कमी झाले, सोबतच आपल्याला मागणी वाढताना दिसते. म्हणजे इथून 31 जानेवारीपर्यंत मागणी आणि पुरवठ्यात भयंकर गॅप निर्माण होणार
आणि हा गॅप सोयाबीनच्या दरात तेजी आणण्यासाठी अत्यंत अनुकूल असणार आहे. या महत्त्वाच्या कारकांमुळे इथून 31 जानेवारीपर्यंत सोयाबीनचा भाव हा 100% वाढणार आहे. पण प्रश्न उद्भवतो की इथून 31 जानेवारीपर्यंत सोयाबीनचा भाव हा किती वाढणार आहे? तर लक्षात घ्या, जाणकारांच्या मते सोयाबीनच्या भावात कमीत कमी 300 ते जास्तीत 500 तेजी येऊ शकते आणि बाजारभाव पातळी सुरुवातीला 5,500ला गवसणी घालू शकते व तदनंतर 5,700 पर्यंत सुद्धा पोहोचू शकते. अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार स्वाभाविक आहे आपल्या मनात येणं. मग कधी करायची सोयाबीनची विक्रीत? लक्षात घ्या, 5,500च्या भावावर सोयाबीन पोहोचलं की तिथं थांबायचं नाही, जास्त लोभ पकडायचं नाही. तिथं सगळं सोयाबीन विकायचं पण नाही, तिथं सगळं सोयाबीन ठेवायचं पण नाही. 5,500पासून प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं सोयाबीन थोडं थोडं करून विकायचं, ज्यामुळे होणार आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा इथं खूप खूप फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथंच सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार.